मी भाजपची कट्टर समर्थक असून बिहारमधील विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी म्हटलंय। त्यांना ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या। दरम्यान काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते महेश कोठारे यांनी देखील असंच वक्तव्य केलं होतं। त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला। हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। इचलकरंजीमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हसन मुश्रीफांनी स्वबळाचा नारा दिलाय। सन्मानानं जागा नाही मिळाल्या तर स्वबळावर लढा असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलंय। स्वबळावर लढून संघर्ष करा असं आवाहन मुश्रीफांनी केलंय। आणि मी आमच्या नेतृत्वाला सांगू इच्छितो की मित्र पक्षांच्यावर चर्चा करा, आपल्याला चांगला सन्मानजनक जर वाटा दिला तर बरं, नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे ठामपणाने आणि हिमालयात उभं राहील असा विश्वास या मेळाव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला। सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर आलाय। मोहोळ नगर परिषदेची जबाबदारी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर देण्यात आली आहे। यावरून स्थानिक आमदार राजू खरेंनी धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका केली आहे। मोहोळ मतदारसंघाचा आमदार असतानाही निवडणुकीचं सूत्र मतदारसंघाच्या पलीकडच्या खासदारांना देण्यात आल्यानं राजू खरेंनी नाराजी व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांनी राजू खरेंचा प्रचार केलाय। राजन पाटलांसोबत जुनं नातं असल्यानं नात्यात अंतर येऊ नये म्हणून मोहिते पाटलांनी प्रचार केला नसल्याचा आरोप राजू खरेंनी केला आहे। त्यामुळे मोहिते पाटील मोहोळ नगर परिषदेचं सूत्र कसं काय हाती घेऊ शकतात, त्यांना कुणाला मदत करायची असा सवाल राजू खरे यांनी उपस्थित केला। आमची 17 गावं या मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहे। मी इथला माणूस रहिवासी असून सुद्धा मला लहानपणापासून माहिती आहे की मोहिते पाटलाचं आणि अनगरकरांचं हे 3 पिढ्याचं नातं आहे आणि त्या 3 पिढ्याच्या नात्याला कुठं अंतर होऊ नये म्हणून राजू खरेच्या प्रचाराला जायचं नाही अशी भूमिका खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली आणि ते माझ्या प्रचाराला आले नाही। मग आता ते माझ्या प्रचाराला आले नाहीत तर मग ते इथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे सूत्र कसे काय घेऊ शकतात, त्यांना कुणाला मदत करायची? जर पक्षाचे 20चे 20 नगरसेवक आणि इथला नगराध्यक्ष जर तुतारीवर निवडून आला तर ते त्याचं श्रेय हे त्यांनाच जाईल। जर इथं पक्षाचा पराभव झाला तर त्याचं श्रेय सुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांना घ्यावं लागेल।